ही आमची चटणी अमेरिकेला पण गेली. काय बोलतेस? हो, हा अमेरिकेला पण गेले. आम्ही स्वादेश मार्केट आहे, त्या स्वादेश मार्केट वाल्यांनी माझ्याकडून 35 किलो चटणी घेतली. अरे बाबा. 35 किलो चटणी. प्रत्येकाने जर मनावर धरलं, जिद्द धरली, तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आज आम्ही जिद्द धरली, आम्हाला धंदा नसून सुद्धा आम्ही दोघं एकही दिवस दुकान बंद नाही ठेवलं. एकही दिवस दुकान उघडं बंद ठेवलं की पुढच्या वेळेस जे माणूस येईल त्या दिवशी ते म्हणाल काय त्यांचं दुकान बंद होतं, आता कशाला बरोबर. तिकडे जायचं. कितीही पाऊस असला तरी आम्ही दुकान उघडं ठेवतो. ठीक आहे. आणि जरी धंदा नाही झाला तरी दुकान उघडं ठेवायचं. हिंमत धरली तर ती मागं सरायची नाही. उभं राहिलं तर खाली बसायचं कसं ह्याचा विचार करायचा नाही, उभंच राहायचं. असा आम्ही निश्चय केला. असा जर प्रत्येक तरुण मंडळीने निश्चय केला तर त्यांचं पण सहाय्य होईल. आता काका काकी तुम्ही दोघंच हे सर्व करतात, बरोबर आहे. पण तुमच्या या कामामध्ये अजून कोणाची मदत, तुमचे मुलं किंवा अजून कोण काय? आम्हाला मुलं नाहीत, आम्ही दोघंच आहे. सॉरी. हा, कारण आम्ही दोघंच मेहनत करतो. नमस्कार मित्रांनो, मुंबईतील आपली नोकरी सोडून कोकणात आपल्या स्वतःच्या गावी एक छोटासा व्यवसाय करणं शक्य आहे का? तुम्हाला काय वाटते? तर मित्रांनो, आज आपण अशाच एका दाम्पत्याला भेटणार आहे, म्हणजे एका काका काकीला भेटणार आहे, ज्यांनी मुंबईतील नोकरी सोडली आणि कोकणातील आपल्या छोट्याशा गावी म्हणून एक छोटासा व्यवसाय सुरू केला. आणि आज ते सुखाने आणि आनंदाने आपल्या गावी छोटासा व्यवसाय करून सुखी व समाधानाचे आयुष्य जगत आहे. तर मित्रांनो, फायनली आपण त्या स्पॉटवर आलो आणि हा आहे वरंदा घाट. तुम्हाला दाखवतो. हा सरळ रस्ता गेला आणि समोरचा जो डोंगर दिसतोय त्यातून आहे वरंदा घाट. हा रस्ता जातो सरळ भोरमार्गे पुण्याला आणि हा रस्ता जातो महाड करून पुढे मुंबईला. आणि इथे एक रस्ता आहे, हा रस्ता जातो शिवतर गेलेला. तर जस्ट इथंच आहे शंभर विश्रांती म्हणून एक हॉटेल. तर मित्रांनो, आता आपण जाऊया आतमध्ये हॉटेलमध्ये आणि काका काकींचा हा जो प्रवास आहे त्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर काका, पहिले तुमचं नाव सांगा. तुमचं पूर्ण नाव सांगा आणि काकी तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव श्री धनाजी विठ्ठल कदम, मुक्काम पारमाचीवाडी, महाड, तालुका, जिल्हा रायगड. काकी तुमचं नाव? सौ सुवर्णा धनाजी कदम, मुक्काम पारमाचीवाडी, तालुका महाड, जिल्हा रायगड. तर काका, मुंबईला कुठं राहत होते तुम्ही? नौपाडा घंटारी, ठाणा. ठाणा. घंटारी मंदिर रोड, श्रद्धा पर्सन मार्ट या आणि- दुकानामध्ये कामाला होतो. फरसान मार्टमध्ये. श्रद्धा पर्सन मार्ट. किती वर्ष होते मुंबईला? 91ला गेलो, 91. 2017ला आलो. 2017ला, म्हणजे जवळजवळ 25-30 वर्ष. हो हो, आणि त्यानंतर मग गावी आले. गावी आलो. आपली एक इच्छा होती की गावाला जाऊन काहीतरी आपलं छोटं मोठं जरा धंदा करावा. अचानक हा निर्णय अचानक का? आपण त्या मागचं कारण असं? कारण काय नाही, गावची आवड. आपली एक इच्छा होती हां. की आपल्या गावाला जागा आहे, काहीतरी आपलं तिथे शिवतर फाट्यावर जाऊन छोटं मोठं जरा एक उद्योग करावा अशी माझी इच्छा होती. म्हणजे गावी जाऊन काहीतरी करावं. हा. हां. काकांनी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? मी त्यांना खूप प्रयत्न केला समजवायचा की नाही जायचं गावाला, आपली इथं आहे नोकरी, ती करू. पण ते ऐकायलाच तयार नव्हते. ते सरळ बोलले की मी चाललो, तू राहा इथं मुंबईमध्ये. मग शेवटी नविलाजाने आम्ही दोघेही आलो. म्हणजे तुझी इच्छा नव्हती, हा, नव्हती यायची, काकांची इच्छा होती. काकांची इच्छा होती. तर तुम्हाला दोघांना तर असा प्रश्न आहे, ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला की गावी जाऊन काहीतरी करायचं, तर इथं आल्यानंतर काही दडपण होतं का, किंवा काही टेन्शन, आणि नातेवाईकांचा काही विरोध किंवा अजून काही? आता आम्ही यायचा निर्णय घेतला गावाला आम्ही सगळं सामान घेऊन आलो. सामान घेऊन आल्यानंतर आम्हाला जागा भेटेना, धंदा करायचा आहे पण जागा नाही. आम्ही आमच्या भावकीमध्ये जागा विचारली
त्यांनी नाही सांगितलं. मग काका आणि त्यांचे भाऊ दोघं गेले भोरला, तर विचारली जागा, तर ते बोलले नाही आम्हाला काहीतरी करायचंय. आता जागाच नाही तर करणार काय. मग आमचे दुसरे दीर होते त्यांना विचारलं, तर ते बोलले बघू बघू. म्हटलं बघू तर आता गुढीपाडवा जवळ आला, त्याच्यामुळं आम्हाला बांधायचंच होतं, पण आता नाही बोलताय काय करायचं. पण देवाच्या ह्यांनी आलं आपल्याला. मग म्हणजे त्यांनी तुम्ही ठरवलं होतं की हॉटेल व्यवसाय सुरुवात सुरू करायचं. करायचं. हॉटेल व्यवसायच काय, त्याचं कारण काय? कारण का आम्ही हॉटेलमध्येच दोघंही सर्व्हिसला होतो ठाण्यामध्ये, हां. त्याच्यामुळं आणि या स्पॉटवरच हॉटेल? या स्पॉट आहे ना तो पुणे भोरमार्गे. भोरमार्गे हां. वरण भोर घाटामध्ये. हां. आणि इथून शिवतरगळे आमच्या हॉटेल पासून शिवतरगळे 6 6 किलोमीटर. किलोमीटर. त्याच्यामुळं म्हटलं दोन्हीकडचं हे घाटामध्ये काय नाही, जंगलामध्ये एवढ्या हे, हां. चला आपण लोकांचं सहाय्य करा, ह्या हेतूने आम्ही ठरवलं. मग नंतर आम्हाला थोडीशी जागा भेटली. नंतर मग आता आम्ही आमच्या म्हणजे सुरुवातीला पहिले समोर केलं. समोर केलं, नंतर आता आमच्या जागेमध्ये आम्ही सुरू केलं. ओके. आणि जेव्हा हॉटेल सुरुवात केली तेव्हा रिस्पॉन्स रिस्पॉन्स होता एवढा नव्हता, असं टप्पे सुरुवातीला म्हणजे शक्यतो रिस्पॉन्स नव्हतो. नसतोच. ओके. त्याच्यामुळे आम्ही ते घेतलं हे करून. त्याच्यानंतर घाट पडला, रस्ता बंद झाला, असं अनेक 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 अडचणी येत गेल्या. मित्रांनो, तुम्हाला एक खास सांगतो, कारण आमचा जो वरंदा घाट आहे हा मोस्टली पावसामध्ये 4 महिने बंद असतो, त्या दरड कोसळते. त्यामुळे ह्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय चालवणे एवढं सोपं काम नाही आहे. पण आज 10 वर्ष काका काकी त्यांच्या मेहनतीने आणि जिद्दीच्या बळावर हा व्यवसाय चालू जाते. त्यामुळे ते एवढं सोपं नाही आहे. तर मी एक सलाम आहे माझा त्या दोघांना. तर अजून काय सांगा काका, सांगलं तुमच्या प्रवासाबद्दल. तुमच्या या हॉटेलमध्ये खास काय भेटतं, म्हणजे काय काय म्हणतं? आता या आमच्या हॉटेलमध्ये आम्ही असं काही पदार्थ बनवून ठेवत नाही. ज्या वेळेला आम्हाला गिऱ्हाईक येईल त्यावेळेला आम्ही ताजं बनवून देतो. आणि जेवण म्हटलं तर अगोदर कोणी ऑर्डर दिली तरच आम्ही बनवतो, नाहीतर बनवत नाही. आणि अचानक जर एखादी गाडी थांबली, आम्हाला जेवण पाहिजे, तर आम्ही सरळ सांगतो पिठलं भाकरी भेटेल. पिठलं भाकरी अगदी उत्तम लोकांना. बरं सगळ्या प्रकारच्या आम्ही भाकरी ठेवल्यात. परत दुसरं म्हणजे वडा, लोकांना प्रवासात तेलकट खायला नको असतं म्हणून पिठलं भाकरी द्यावं. आणि पिठलं भाकरी आम्ही गॅसवर काही करत नाही, फक्त वडा भजी चहा एवढंच गॅसवर करतो, बाकी सगळं चुलीवर करतो. चुलीचा सेटअप आहे तुमचा? हो, दाखवू आहे शकता? ना. हो, दाखवू शकतो. तर मित्रांनो, हे आहे काका काकींचं स्वयंपाकघर. म्हणजे जसं आपल्या गावी एक स्वयंपाकघर असतो, हा खाली आहे शेणाची नाही, हा. हां खाली आहे शेणाने सावरलेलं, आणि इथं आहे चूल. चूल. आता ही मी उपवासाची भाजणी चुलीवरती भाजते. काय असं चुलीवरच सगळे पदार्थ जेवढे आम्ही करतो, नाचणी लाडू, मुगाचे लाडू, कढीपत्ता चटणी, जेवढे काय पदार्थ असतील ते आम्ही जे भाजणार आहेत ते असे चुलीवरच भाजून घेतो. आम्ही गॅसचा वापर करत नाही. म्हणजे लोकांना चुलीवरचं जेवण खूप आवडतं. हा. आणि इथली खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला जे काय तुम्ही द्याल ते चुलीवरचं बनवून देणार. चुलीवरचं, आणि लोक आवडीने खातात. चिकन असू मटन असू, काही वडे, चिकन मटन पण नॉनव्हेज पण हो देतात. सगळं देतो, फक्त चुलीवर. चुलीवरचं आणि बनवलं. कुणी घेऊन आलं तरी आम्ही बनवून ठेवतो, कारण या निसर्गामध्ये लोकांना खायला भेटतंय कुठं. बरोबर. लोकांना काही बसायला दिलं, चटई द्या, सतरंजी द्या, त्याच्यावर बसून लोक हौसीने खातात. आमच्या बाजूला आंब्याचं झाड आहे, त्या झाडाखाली बसतात आणि मजेदार खातात. हे आमच्या चुलीवरती असा, ही आता उपवासाची भाजणी भाजते मी, ही चुलीवरच भाजते. ते शेंगदाण्याचे लाडवांसाठी शेंगदाणे भाजले, ते पण चुलीवरच. डांगर पिठासाठी डाळ भाजले, ती पण चुलीवरच. म्हणजे लोकांना एकदम पौष्टिक जेवण भेटते चुलीवरचं. चुलीवरचं असं काय वेगळं आम्ही हे करत नाही, चुलीवरच. पिठलं भाकरी पण आम्ही चुलीवरच करतो, आम्ही गॅसचा वापर करत नाही जास्त. आणि तुझ्या ह्याला काकांची पण तेवढीच साथ लागते. हो, काका काउंटर बघतात
आणि तू स्वयंपाकाचं बघ. नाही, काका कंट्रोल बघून पिठल्याची सगळी तयारी वगैरे करून हा. देतात. काका ताटे लावायचं हे ते दोघांशीवर काय होणार म्हणजे तुम्ही दोघंच पूर्ण हॉटेल सांभाळतात. सांभाळतात. म्हणजे मित्रांनो, ही एक म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. शक्यतो माणसाने हॉटेल चालू केलं की त्यांना हाताखाली कामगार लागतात, कारागीर लागतात. पण आज 10 वर्ष झाले स्वतः कारागीर. कारागीर आणि सर्व जेवण बिवण स्वतः बनवून स्वतः आम्ही. हे हॉटेल सांभाळत आहे. अजून ह्याच्याशिवाय अजून दुसरं काय तुमचं जोड उद्योग काय आहे आहे ना, का? जोड उद्योग आहे. लाडू, कढीपत्ता, चटणी वगैरे सगळं इकडे बाहेर लावलेले आहे. तर मित्रांनो, बघूया आता पण ते काय आहे. हे चिकन वड्यांचं पीठ आहे. चिकन वडे. हा, चिकन वडे. आणि हे थालीपीठाचं पीठ आहे. हम्म, आणि कढीपत्ता चटणी आहे. हम्म. आणि हे मोदक पीठ आहे. मोदक. हा, मोदक पीठ. हे उपवासाची भाजणी, हम्म. उपवासाचं थालीपीठ. ओके. हे आपली घावन पीठ आहे. हम्म, नाचणीचे लाडू आहेत. हम्म. चिचारडे आहे. हे तिसरं ना म्हणजे म्हणजे हे गाव आपल्या रानामध्ये एक झाड असतं. त्या झाडाला छोटी छोटी बोंड असतात. हम्म, ती वाळवून त्याच्यामध्ये तांदूळ, आपले काळे तिळाची चटणी वगैरे सगळं मिक्स करून हे डायबिटीस साठी चांगलं असतं. हा का? ते आपल्याला बघायला भेटेल का? हो, आहे का? भेटेल ना बघायला. हे शेंगदाण्याचे लाडू आहेत. हे सर्व आणि हे सर्व जेवढे प्रोडक्ट आहेत हा, तू स्वतः घरी बनवते? स्वतः घरी बनवून मी महाडला पंचायत ऑफिस मध्ये विकायला घेऊन जाते. कारण का आमच्याकडं घाटाचा प्रॉब्लेम आहे. हा. आता सध्या काम चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला मे महिन्यापासून गिराईकच नाही. हम्म, मग आता आम्ही म्हटलं काय करायचं, मग हा उद्योग केला, जॉईंट उद्योग. हम्म. हा घेऊन म्हणजे आता घाट बंद आहे, त्यामुळे मोस्टली घाट बंद असल्यामुळे गाड्यांची रेलचाल नाही आहे. नाही. त्यामुळे इथं बसून काय करणार. काय पण करणार? त्याच्यासाठी पर्याय पण तू एवढा लांब म्हणजे 25-30 किलोमीटर जाणार जाणार. महाडला. महाडला, माणगावला सुद्धा बोलवतात मला म्हणजे stall लावायला. महाड तर 30 किलो, त्याच्या पुढं माणगाव अजून 30 म्हणजे 60 किलोमीटर. अलिबाग, हा. अलिबागला सुद्धा बोलवतात. तर मित्रांनो, म्हणजे काका काकी एवढ्यावर थांबले नाही. तर इथं हॉटेल रस्ता बंद आहे म्हणून काय करत बसायचं. तर शेवटी त्याला पर्याय म्हणून तिने हा पर्याय, म्हणजे खूप मेहनत आहे. सॉल्यूट आहे तुम्हाला. मे महिन्यापासून आम्हाला 10 रुपये दिवसाला धंदा व्हायचा नाही, 20 रुपये धंदा व्हायचा नाही. म्हटलं दोघंही बसून काय करायचं, दुसरा उद्योगच नाही आमच्या मागे काय. हां. मग हा निर्णय आम्ही घेतला. हम्म. हा निर्णय घेतल्यानंतर खूप म्हणजे हे झालं, बरं वाटलं आणि सावरलं पण त्यात. ओके. म्हणजे एवढं वजन घेऊन जायला लागतं महाडला, माणगावला, अलिबागला. तरी सुद्धा काका संध्याकाळी तयारी करतात पॅकिंग. इथे लाईट नाही, त्याच्यामुळे हे सगळं पॅकिंग करायला घरी घ्यायला जातं आणि वाटायला आणि सुद्धा. हे जे आहे आता याच्यावर लेबल बिबल सर्व तू केले, सगळं हे सर्व तू label. घरी करते. हो, हे सगळं घरी करतो आम्ही काय. तर मित्रांनो, हे जर प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असेल मग तुम्हाला दाखवतो परत एकदा. हे ना वड्यांचं पीठ आहे. ओके. आणि हे थालीपीठ आहे. हे चारड आहे. चार्ड. हां. हे शेंगदाण्याचे लाडू आहे. हम्म. हे कढीपत्ता चटणी. हम्म. हे घावण्यांचं पीठ आहे. हम्म. हे नाचणी लाडू आहेत. ओके. आणि हे साबुदाण्याचे लाडू आहेत. हम्म. मेथीचे लाडू. आणि चिचारडा म्हणजे हा, हेच का ते? हेच ते चिचारड म्हणजे हे आपल्या रानामध्ये भेटतो. भेटतं. तर बघा मित्रांनो, हे आहे. आणि याचा उपयोग म्हणजे काय, डायबिटीस वाल्यांसाठी खूप चांगलं असतं ते. तर हे खास डायबिटीससाठीच उपयोगाचे आहे. हे तुम्ही बोलू कढीपत्ता शकता एक चटणी. आयुर्वेदिक प्रकारचे औषध आहे. हम्म. आणि काकी स्वतः बनवते. तर तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर मी डिस्प्लेवर काका काकीचा नंबर देईल. तुम्ही नंबरवर हे ऑनलाईन मागू मागवू शकता. शकता. मग ते बाय पोस्ट किंवा कुरिअरने तुमच्याकडं पोस्ट करतील. फक्त तुम्हाला काय कुरिअरचे जे चार्जेस ते तुम्हाला पे करायला लागतील. शेवटी त्यांचा एक छोटासा धंदा आहे आणि त्या धंद्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे आपण सुद्धा थोडाफार मदत करणे गरजेचं आहे. आणि परत दुसरं म्हणजे लखपती दिदी म्हणून मला पंतप्रधानांकडून सन्मानपत्र पण भेटले. अरे वा. आणि सगळे माझे हे डॉक्युमेंट तर ते सन्मानपत्र इथं लावलेलं आहे. आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा. आणि लायसन पण आहे हॉटेलचं. म्हणजे असं नाही की चालवायचं पण चालवायचं, जे आहे सर्व लिगली चालू आहे. इथं उद्योग आधारसुद्धा आहे.
बोला काय पाहिजे तुम्हाला. लाडू द्या आम्हाला. हे घ्या ना. अजून कुठले साबुदाण्याचे लाडू. कुठले घ्यायचे बघा आपल्याला. साबुदाणे का? हे शेंगदाण्याचे. शेंगदाणे. तुम्ही कुठून आले काका? वरण. हो. आणि नेहमी इथून घेता प्रोडक्ट हे याच्या अगोदर वापरलेत. तर आपले जे आता माझा व्हिडिओ पण एवढाच आहे कारण की काकांचा जो हॉटेल जो छोटा आहे तो अजून मोठा व्हावा आणि त्यासाठी तुमचे जर जे लोक व्हिडिओ बघतील त्यांना तुम्ही काय सांगाल या प्रोडक्टबद्दल? थोडं प्रोडक्ट सगळे क्वालिटीचे आहेत एकदम. आणि त्यांनी स्वतःच्या मेहनतीने केलेले, स्वतःच्या हाताने त्यांनी बनवलेले हे प्रोडक्ट्स आहेत आणि त्यांनी याच्यामध्ये खूप कष्ट घेऊन आणि त्याची चव सुद्धा एकदम स्वादिष्ट अशी बनवलेली आहे आणि याच्यासाठी जे आणि सर्व घरगुती आहे म्हणजे आणि सर्व घरगुती आहे त्यांचं. सगळं चुलीवर. हां चूल तर दाखवली त्यांनी आम्हाला. यस नाही. खूप छान बनवलं त्यांनी हे सगळं आणि आम्ही नेहमी यांच्याकडनं घेऊन पण जातो. आणि जेवायचं त्यांच्याकडे येतो आम्ही. हां जेवणाची चव एक नंबर. मी जेवलोय म्हणजे खास पण कसं मी सांगण्याने मग समोरच्यानी सांगण्यात जरा फरक पडतो. काकी एक विचारायचे आता आपल्याकडं व्हेज नॉनव्हेज दोन्ही भेटतो. हो हो आता काय काय लोकांना व्हेज सेपरेट आहे. सेपरेट आहे. तिकडं पहिलं जी चूल बघितली हा. तुम्ही तिकडं व्हेज आहे हा. आणि हे चूल आहे ती ही नॉनव्हेज साठी आहे. हां आणि जर का समजा आम्हाला परत दुसरं नॉनव्हेज आलं तर दुसरी सुद्धा आमची लोखंडाची आम्ही एक चूल बनवलेली आहे. ओके अशा आमच्याकडे 4 म्हणजे प्रकारच्या नॉनव्हेजचा पूर्ण काउंटर राहतो आता दाखवला आपला. हा हा दाखवला. हाच ना. हो हो मग इथं बुर्जी पाव ऑमलेट पाव. सगळं सगळं इकडं. हां आता कढीपत्ता आम्ही बाहेरून आणतो. हा. ते पण झाडाचा तोडून काका जाऊन घेऊन येतात. 7 किलोमीटर अंतरावर. हां त्याची आम्ही कढीपत्ता चटणी बनवतो. ते बघायला भेटेल आपल्याला. भेटेल ना. तिथे असा सुकवत ठेवतो आम्ही अगोदर. सुकल्यानंतर तो नंतर तेलात वगैरे परतून सगळे शेंगदाणे, सफेद तीळ, डालिया असं सगळं आणि बेडगी मिरची त्याच्यामध्ये टाकायसाठी हां आम्ही ते वापरतो. दाखव ना मला तो कढीपत्ता. दाखवतो. सुकवतो ताटामध्ये आणून हां आणि नंतर हा तेलामध्ये परतला की त्याच्यामध्ये डालिया, शेंगदाणे, सफेद तीळ. कारण का सफेद तीळ हल्ली लोकांना खूप खायला सांगतात हां हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे. सफेद तीळ आणि शेंगदाणे म्हणजे तुला थोडं हेल्थचं थोडंफार नॉलेज आहे. नॉलेज आहे त्याच्यामुळं ते आम्ही हे कढीपत्त्याच्या चटणीमध्ये वापरतो. आणि कढीपत्ता चटणी ही डायबिटीजसाठी खूपच चांगली. हां आणि आपण भाजीत कढीपत्ता टाकला की फेकून देतो, आपल्या पोटात जातच नाही. हां त्याच्यामुळं आम्ही हा म्हणजे असा असं आम्ही दोघं बसलो होतो, विचार आला डोक्यात. तर मी म्हटलं अहो आपण कढीपत्ता चटणी करून बघू का. तर ते बोलले काहीतरी बोलते. म्हटलं बघू तर जरा ट्राय करू. पण हिला इतकं मार्केट आहे ना, ही आमची चटणी अमेरिकेला पण गेली. काय बोलतेस? हो हां अमेरिकेला पण गेले. आम्ही स्वादेश मार्केट आहे त्या स्वादेश मार्केटवाल्यांनी माझ्याकडून 35 किलो चटणी घेतली. अरे बाबा. 35 किलो चटणी घेतली. म्हटलं एवढी चटणी काय करायची तुम्हाला. तर ते बोलले नाही ताई आम्हाला ही बाहेर पाठवायची. हां मग ही माझी चटणी अमेरिकेला गेली. मग तू स्वतः का नाही पाठवू शकत? ना म्हणजे त्यांच्या तरफशी मला असं हेल्प हां करण्यासाठी पाहिजे ना सगळं. हां एकदम डायरेक्ट मला सगळ्या गोष्टी भेटत हां. नाही. आता मी तुमची साथ घेतली की तुम्ही मला जे उद्देश द्याल त्याच्यानंतर मी पुढे बरोबर. बोलणार ना.
कोणाची तरी पहिली साथ लागते ना. हम्म. ते आता घेतल्याशिवाय होत नाही. आणि नंतर मग त्यांनी मला सांगितलं ऑनलाईन कुठून पाठवायचं, पार्सल कुठून पाठवायचं, असं. तर हे मला नंतर शिकवण द्यायला लागली म्हणजे थोडं. प्रशिक्षण घेतलं हा, तुम्ही. प्रशिक्षण घेतलं. त्याच्यामध्ये पण माझा नंबर आला प्रशिक्षणामध्ये. हा. असं की नाही. आणि माझी पॅकिंग आहे ना ती अशी बाऊज मध्ये केलेली. म्हणजे असं प्लास्टिक हल्ली कमी वापरतात. आम्ही चहाला पण प्लास्टिकचे ग्लास वापरत नाही, कारण त्याच्यामध्ये आतमध्ये प्लास्टिक असतं. हल्ली लोकांना कॅन्सर वाढत चाललं, हा. म्हणून आम्ही काचेचे कप चहाला वापरतो. म्हणजे पूर्ण जे पण तुझ्याकडे जे ग्राहक येतील हा, त्यांना त्यांच्या सुद्धा त्यांच्या आरोग्याची परिपूर्ण काळजी तू घेते, घेते. तू आणि काका. काका आम्ही दोघंही घेतो. आम्हाला विचारलं समोरच्यानी की आम्हाला ह्या कपात नको, आम्हाला तो कप द्या, आम्ही सरळ त्यांना उदाहरण देतो. हम्म. आणि जर का समजा 40-50 लोक जर समजा एखाद्या वेळेला आली, हा. तर त्या एमर्जन्सीसाठी आम्ही ती कप आणून ठेवले ओके. प्लास्टिकची. हा. की कारण एवढी कप आपल्याकडे उपलब्ध नसतात, हम्म. त्याच्यासाठी ती कप आणली. ओके. आणि आम्ही जेवण सुद्धा पत्रावळ्यांमध्ये देत नाही, किती लोक आलीत तरी. हम्म. या पावसाळ्यामध्ये आमच्याकडे केळीसारखी एक झाड असतं, हा. त्या झाडामध्ये आम्ही लोकांना जेवण देतो. आमच्याकडे त्याला म्हणतात म्हणजे बाहेर केळीचं झाडांची पानं म्हणतात, पण आमच्याकडे त्याला चैनीची पानं म्हणतात. चायनीचे. हा. आणि गावाला म्हणजे आम्हाला फॅनची गरज नाही, कसली गरज नाही, ते लाईट पण नसते, पाणी सुद्धा नाही. आम्ही आज 10 वर्ष पाणी घरून आणतो. ओके. आणि लाईट तर नाही, पण फॅनची गरज नाही. दिवसा किती गरमी असू द्या, काही असू किती वाजेपर्यंत चालू असं हॉटेल? संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. जर का आम्हाला अशीच ऑर्डर असली जेवणाची तर आम्ही उशीरपर्यंत थांबतो. आमची तात्पुरती ऊर्जेची लाईट आहे. ओके. 2 बल्ब असतात. हे बाऊज आहेत ना, हम्म. हे बाऊज मी ठाण्यावरून आणलं. ओके. कारण का लोकांना हल्ली प्लास्टिक जास्त नको असतं. हम्म. हे इझी आहे. ह्याच्यामध्ये स्टिकर वगैरे सगळं व्यवस्थित दिसतं हम्म. आणि दिसायला पण सुंदर म्हणजे दिसतं. ब्रँडिंग केलं त्याला. हा. तर मी दुकानामध्ये गेले हम्म. पिशव्या आणायला, तर मला हे दिसलंय. म्हटलं बघू काका कसं शॅम्पल वाटतंय ते, हम्म. म्हणून बघितलं. मग ह्यांना काकांना फोन केला मी की असं असं आहे, घ्यायचं का? ते म्हटलं बघ तुला कसं वाटत असलं तर. म्हटलं हो छान दिसते. हम्म. काका म्हटले घेऊन ये थोडं. मी थोडं आणलं, पण ह्याच्यामध्येच मला परवा मांगणगावमध्ये बचत गटाची इंटरव्ह्यू होती, त्याच्यामध्ये माझा नंबर आला. अरे वा. कारण का ही पॅकिंग सुंदर दिसते आणि बाहेर डिलिव्हरीसाठी पाठवायचं असलं, ऑनलाईन पाठवायचं असलं तरी एकदम हा. हे म्हणजे तुझं जे कढीपत्ता चटणी खास अमेरिकेला गेलेली आहे. तसंच माझं सगळं प्रोडक्ट अमेरिकेला जावं अशी इच्छा आहे आमची. ओके. आता काका तुमचा हा व्यवसाय चालू आहे, रोजची रुटीन कशी असते तुमची? सुरुवात कशी होते? सुरुवात म्हणजे काका सकाळी 7 वाजता येतात. हम्म. म्हणजे पहाटे 5ला मी उठते. ओके. भाजी चपाती हम्म. बनवून काकांकडे द्यायची. हा. काका 6:15ला उठतात. हम्म. काका 6:15ला उठल्यानंतर त्यांची आंघोळी देवपूजा झाली हा. की 7 वाजेपर्यंत ते दुकानात येतात. हम्म. दुकानात आल्यानंतर सगळं साफसफाई, हम्म. मटेरियल वगैरे सगळं बाहेर आम्ही हे सगळं दररोज आतमध्ये ठेवतो, हा. दररोज बाहेर काढतो. 1.5 तास त्याच्यामध्ये जातो आमचा. मग काका 7:30ला आल्यानंतर आम्हाला वरती पाणी नसतं, पाणी येतं आमचं, ते भरून मी 9:30 पावणे 10ला वरती येते. ओके. आणि हे सर्व नियोजन तुम्ही जे करतात त्यामागचं सिक्रेट काय? कशा प्रकारे मॅनेज करतात कुठलं म्हणजे तुम्ही secret? हे व्यवसाय जो करतात? आता तू एवढा इथं जर तू इकडून परत महाडला जाणे, परत तो कधी कधी माणगावला पण जाते, हा. तू कधी कधी हा घाट बंद असतो, तर घाट बंद तू कधी माणगावला जाते, त्यानंतर कधी अलिबागला जाते. मग हे सर्व मॅनेज कसं करते? म्हणजे मॅनेज करायचं म्हणजे आता सकाळ आम्ही इथून सगळी तयारी करून घेऊन जातो घरी. गाई ते लाईट नाही म्हणून घरी गेल्यानंतर आमची छोटीशी घरघंटी आहे, आम्ही घरी दळण काढतो. आणि मग काका पॅकिंगला बसणार. काका सकाळी पॅकिंग, संध्याकाळी पॅकिंग आमची 2-2.5 तास चालते. पॅकिंग झाली, वजन काटा पण घरीच आहे इलेक्ट्रिकवरचा म्हणून, पॅकिंगची मशीन घरी आहे.
मग काका ते सगळं पॅकिंग झाल्यानंतर स्टिकर लावणं काकांचं काम, वजन करून द्यायचं माझं काम, पॅकिंग स्टिकर लावायचं काकांचं काम. ते काम झाल्यानंतर काका सगळ्या वस्तू प्रत्येकी वेगवेगळ्या लावून पिशव्यातनी भरून ठेवतात. सकाळी येताना त्या थोड्या आणणार, मी थोड्या आणणार. तर काका काकी तुम्ही दोघंच हे सर्व करतात, बरोबर आहे. पण तुमच्या या कामामध्ये अजून कोणाची मदत, तुमचे मुलं किंवा अजून कोण काय? आम्हाला मुलं नाहीत, आम्ही दोघच आहे. सॉरी हा, कारण आम्ही दोघच मेहनत करतो. काका मला मदत करतात म्हणून मी पुढे जाते. काका मी पुढे गेल्यानंतरच काका मागचं सगळं उरकतात. म्हणजे तुमच्या दोघांची एकमेकाला अशी भक्कम साथ आहे हा. की तुम्ही आज हा व्यवसाय सक्सेसफुली यशस्वी करू शकला. शकतो. त्याच्यामुळं म्हणजे हे काका जेव्हा अर्ध काम करतात तेव्हा मी अर्ध काम करते, असं दोघांनी मिळून करतो. सॉरी मला तो नाही नाही नाही, असं काय नाही, जे आहे ते खरं आहे. आणि आज म्हणजे 10 वर्षाचा यशस्वी वाटचाल केल्यानंतर मागे वळून पाहिलं तुम्हाला काय वाटतं? मागे वळून म्हणजे आता कसं, आता आम्हाला मुंबईला जाऊन राहणं शक्य होत नाही, किंवा आम्हाला असं वाटत नाही की जावं म्हणून. आणि आम्ही गेलो तर, आम्ही मुंबईला गेलो तर आज सकाळी जर गेलं की रात्री 12:30च्या गाडीला परत गावाला. आता असं वाटतं का, समजा आता मुंबईत राहिली असती तर आजचं आयुष्य काय वेगळं असतं? हो, असं म्हणजे कसं मुंबईमध्ये खळखळाचं जीवन, पण धावपळीचं जीवन. मी म्हणजे माझ्या मते आता मी तुमचा हा प्रवास जर ऐकला, तुम्ही जर मुंबईमध्ये आता स्वतःची ओळख नसेल निर्माण झाली, नसती झाली. म्हणजे तुम्ही आज जे काय भले तुम्ही 2 पैसे कमी कमवत असाल किंवा जास्त पण कमवत असाल, पण या व्यवसायात तुम्हाला जी ओळख भेटली हा. ती मुंबईमध्ये नसती नसती भेटली. भेटली. तुम्ही किती मेहनत केली असेल, भरपूर ओळख आहे. हा, तुम्ही तिथं स्वतःने आल्यावर. 10 जेवढी वर्षात. जी मेहनत केली असेल ती तुमच्या मालकालाच उपयोगात आली हो असेल. हो, पण आज या व्यवसायामुळे तुमची स्वतःची ओळख निर्माण ओळख झाली. झाली, भरपूर ओळख झाली. म्हणजे काय, आज माड तालुक्यात म्हटलात तरी काही हे नाही. कारण का, आणि जिकडं इंटरव्ह्यूला मला जरी बोलवली लोकांनी तरी पण तालुक्यातनी बदलून जातो ना. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ करायचा एवढाच उद्देश आहे की हा काका काकींचा जो छोटा व्यवसाय आहे तो आपल्या यूट्यूबच्या माध्यमामध्ये हा व्यवसाय त्यांचा आपल्या महाराष्ट्रभर जगप्रसिद्ध व्हावा. आणि तुम्ही हा वरंदा घाट आहे, तुम्ही जर पुण्यावरून येत असाल किंवा महाडमागे पुण्यात जात असाल तर या शनिवार विश्रांतीला नक्की भेट द्या. मी तुम्हाला आवर्जून विनंती करतो. शिवतर फाटा आहे, त्या शिवतर फाटापासून समोर काका काकींचं हॉटेल आहे शनिवार विश्रांती म्हणून. आणि आपला मराठी माणूस स्वतःच्या हिमतीवर जिद्दीवर काहीतरी करतोय. तर माझी एवढीच इच्छा आहे, तुम्ही या हॉटेलला विश्रांती द्या. छोटं मोठं काय आणि तो तुम्हाला जेवणाची ऑर्डर देत असेल तर मी तुम्हाला या डिस्प्लेवर त्यांचा नंबर देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या हॉटेलचे पण डिटेल देतो. तुम्ही जर 2-3 तासाच्या अंतरावर असाल आणि तुम्हाला जर जेवण पाहिजे, मग तो व्हेज असो नॉनव्हेज असो, तर तुम्हाला ते फोन करून सांगा, ते बनवून ठेवतील. आणि त्यांना सहकार्य करा, कारण आपलं सहकार्य हे आज त्यांच्यासाठी खूप मोलाचं होणार आहे. एवढीच तुमच्या सर्वांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा एक विनंती करतो. तर काका काकी, आज शेवटचा तुम्हाला प्रश्न आहे आणि आपले जे व्हिडिओ बघणार आहेत, तर जे आपल्या कोकणातील गावी जे तरुण पिढी आहेत, बहुतेक तरुण हे गाव सोडून मुंबई साईडला तर जायची त्यांची इच्छा आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल काका तुम्ही? काय नाही, आता तसं म्हणायला गेलं तर गावच्यात आणि शहरमध्ये वस्तीत कठीण आहे. गावाला कसं, गावाला समजा हवामान वातावरण वेगवेगळं असतं, तसं शहरामध्ये नाही. आपल्या गावाला कसं एकदम
म्हणजे ठरवू जर मनाने ठरवलं, आपण मनात आणलं जर ठरवलं, तर गावामध्ये चे सुद्धा आपण काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करू शकतो आणि गावातल्या गावात राहून आपण सुद्धा यशस्वी, तुमच्यासाठी यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं. तुमचं काकी तुम्ही काय सांगणार? होऊ शकतं. कारण का प्रत्येकाने जर मनावर धरलं, जिद्द धरली, तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आज आम्ही जिद्द धरली, आम्हाला धंदा नसून सुद्धा आम्ही दोघं एकही दिवस दुकान बंद नाही ठेवलं. एकही दिवस दुकान उघडं बंद ठेवलं की पुढच्या वेळेस जे माणूस येईल त्या दिवशी ते म्हणाल काय, त्यांचं दुकान बंद होतं, आता कशाला बरोबर. तिकडे जायचं. हम्म. कितीही पाऊस असला तरी आम्ही दुकान उघडं ठेवतो. ओके. आणि जरी धंदा नाही झाला तरी दुकान उघडं ठेवायचं. हिंमत धरली तर ती मागं सरायची नाही. उभं राहिलं तर खाली बसायचं कसं ह्याचा विचार करायचा नाही, उभंच राहायचं. हो. असा आम्ही निश्चय केला. असा जर प्रत्येक तरुण मंडळीने निश्चय केला तर त्यांचं पण सहाय्य होईल. म्हणजे गाव सोडून मुंबईला जाण्याचं पण काय हे होत नाही. किंवा हल्ली गावाला पण सोयी तेवढ्याच आहेत शहरासारखे. असं काही नाही की बाबा शहरातच सोयी आहे गावाला सोयी नाही, असं काय. ठीक आहे. धन्यवाद काका काकी, तुम्ही हा तुमचा यशस्वी प्रवास आमच्या या चॅनलमार्फत व्यक्त केला आणि मला खूप आनंद झाला की मला तुमच्यासारख्या, म्हणजे मी तुमच्या गावापासून माझं गाव अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे. मी बऱ्याच वर्ष तुम्हाला पाहतो, परंतु तुमचा प्रवास एवढा खडतर असेल मला नव्हतं माहीत आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला ते जाणून घेता आलं. तुमच्या दोघांचं खूप मनापासून आभार. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती कराल की तुम्ही तर येत असाल तर नक्की या हॉटेलला भेट द्या आणि मावशीचे जे प्रोडक्ट पण आहे ते सुद्धा तुम्ही मागू शकतात कॉन्टॅक्ट करून त्यांना. एकदा या ठिकाणी व्हिजिट द्या आणि जर तुम्ही फोन केला तर ते बाय कुरिअर किंवा बाय पोस्टसुद्धा तुम्हाला पाठवू शकतात. तर धन्यवाद. पुन्हा भेटू का नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ एवढा व्हायरल करा की काका काकींना त्यांच्या व्यवसायामध्ये हातभार लागला पाहिजे.